हॅलो नमस्कार, मी प्रज्ञाच कॉर्नरमध्ये तुम्हा सर्वांचे पुन्हा एकदा मनापासून स्वागत. तर रात्रीची सुरुवात करत आहे ब्लॉगला आणि खंडेनवमीचा दिवस आहे. खंडेनवमी आहे आज आणि शस्त्रपूजन वगैरे सुद्धा आजच करायचं आहे. तर चला मी शस्त्रपूजन वगैरे माझं कसं करून घेतलेलं आहे तर दाखवते. तर इथे बघू शकता मी व्यवस्थित आपलं शस्त्रपूजन असतं ते करून घेतलेलं आहे. तर हे व्यवस्थित शस्त्रपूजन झालेलं आहे. खंडेनवमी असल्यामुळे आपलं शस्त्रपूजन करून घेतलेलं आहे. तर सगळी मूवी बघत आहेत. हाय मूवी चालू आहे, मूवी बघत आहेत सगळी. तर उद्या दसरा आहे आणि दसऱ्यासाठी उद्या गाड्यांना वगैरे पूजन करण्यासाठी जे आपण हार वगैरे घालतो ते हार वगैरे आम्ही बनवून घेणार आहे. आणि उद्या सकाळी गाड्या वगैरे स्वच्छ धुवून घेऊन मग घालणार आहे. तर उद्याचा ब्लॉग पण तुम्हाला बघायला मिळेलच. तर चला आपण हार करून घेऊया. तर इथं आम्ही दोघं सगळं काम आटोपल्यानंतर टी व्ही बघत बघत हार बनवायला घेत आहे. तर ते म्हणाले मला की मी पण तुला मदत करू लागतो. तर ते मला आंब्याची पानं जी आहेत ते फोल्ड करून व्यवस्थित पुसून फोल्ड करून देत आहेत, जेणेकरून हार घालताना, कारण 3 गाड्यांना नंतर दाराला तोरण बनवायचं होतं, खूप सारे हार बनवायचे होते. त्यामुळे ते म्हणाले की तुला मी बनवून देतो, तुला मी मदत करतो. तर आम्ही दोघं असं एकमेकांच्या सजेशननुसार हार बनवत आहे. कसा बनवायचा, काय बनवायचा. यूट्यूबला पण बरेच काय आता हारांचे प्रकार आले आहेत. तर ते कसं बनवायचं, काय बनवायचं हे आमचं चालू होतं, डिस्कशन चालू होतं. तर हे कसं वाटतंय बघा तुम्हाला वगैरे मी त्यांना सांगत होते. तर ते मला सांगत होती की अशा पद्धतीनं कर, तशा पद्धतीनं कर, तुला कसं वाटतंय ते बघ आणि त्या पद्धतीनं कर. आपण रेग्युलरचा जो हार करतोय त्या पद्धतीनं कर. तर असंच आम्ही दोघं पण गप्पा मारत आपलं करत होतो. आत्ता हार बनवून ठेवलं की सकाळी पटपट म्हटलं गाड्या वगैरे धुवून सकाळी लवकर उठल्यानंतर घालता येईल, तोरण चौकटीला लावता येईल. मग हेच आमचं डिस्कशन चालू होतं. तर असं दोघांनी मिळून एकमेकांना जर मदत केली तर काम पण सोपं होऊन जातं आणि कुणालाच कुठल्याही गोष्टीचा कंटाळा येत नाही. तर उद्या लवकर म्हटलं सकाळी लवकर गडबड होणार, तर आत्ताच हार वगैरे बनवून ठेवूया. ते पण म्हणाले मी तुला मदत करतो. तर मुलं आता बाहेर खेळत होती, त्यामुळे दोघांना व्यवस्थित, नाहीतर मुलं असली की खूप ह्याला हात लाव त्याला हात लाव, व्यवस्थित बनवून देत नाहीत, काय करून देत नाहीत. मग ते खूप पटपट गोष्टी होत नाहीत. मग ते आता दोघंजण पटकन ते म्हणाले मुलं बाहेर खेळत आहेत तोपर्यंत आपण पटकन हार बनवून घेऊया.
ते बाहेर नेऊन झाडून घेतलेले आहेत चांगले आणि व्यवस्थित झाडून घेऊन त्यानंतर सोप्यावर अंथरणार आहे. म्हटलं आता व्यवस्थित ते चुरगळे आहेत तर ते व्यवस्थित क्लीन करावेत आणि लावून द्यावेत. त्यानंतर मी झाडून घेऊन नंतर पुसून घेणार आहे. पुसून घेऊन त्यानंतर दारात उंबरठा लेपन वगैरे करायचं आहे मला. हळदीची उंबरठा लेपन करायची आहे. त्यानंतर रांगोळी पण काढून घ्यायची आहे. तर आता अशा प्रकारे सगळं मी हॉल झाडून घेतलेला आहे. कसा दिसत आहे दरवाजा वगैरे. छान वाटत आहे, प्रसन्न वाटत आहे. सकाळ सकाळी सगळं आवरलेलं आहे माझं. 7:30पर्यंत सगळं आवरलं होतं. 7:30ला खूप ऊन आलेलं होतं. त्यानंतर मी सर्वांसाठी म्हटलं गोड बनवावं, आज दसरा आहे तर शिरा बनवलेला. तर म्हटलं थोडंसं बनवताना काही शूट घेतलेलं नाही. तर आमचे दूध घेऊन भाऊ आले होते. गावाकडून आमचं दूध येतं. तर त्या सर्वांना मी चहा बनवला होता. त्यांचा आज उपवास होता. ते शिरा नको बोलले. तर सर्वांना माझ्याकडून व माझ्या परिवाराकडून शुभ दसरा.